नमस्कार. आज आपण बनवणार आहोत शेंगदाण्यांची पोकळ्याची भाजी. त्यासाठी आपण चटणी वाटून घेऊया. तळण्यासाठी भाजलेल्या मिरच्या, भाजलेले शेंगदाणे आणि कोथिंबीर घ्यायची. त्यासोबत आपल्याला पाणी टाकायचं आहे त्यामध्ये आणि मिक्सरवर फिरवून घ्यायचं आहे. आता ही चटणी आपली वाटून झालेली आहे. थोडी अजून बारीक करून घ्यायची आहे. छान एकदम बारीक चटणी झालेली आहे. तर एक कढई घ्यायची आहे. त्यामध्ये 3 चमचा तेल टाकायचं आहे. जिरे मोहरीची फोडणी घालायची आहे. जिरे, त्यामध्ये मोहरी टाकायची आहे आणि फोडणी छान फुटल्यावर त्यामध्ये आपल्याला वाटण टाकायचं आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्याला तेल सुटण्यापर्यंत होऊ द्यायचं आहे. तर त्यामध्ये हळद घालूया आणि गरम मसाला घालूया आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता चटणीला छान तेल सुटलेलं आहे. आता हा धुवून चिरून ठेवलेला पोकळा आहे. हा आपण भाजीत घालायचा आणि छान मिक्स करून घ्यायचा आहे. थोडासा शिजू द्यायचा आहे आणि आता आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे. जास्तही पाणी घालू नये. भाजीची कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवायची आहे आणि याला आपल्याला उकळी येऊ द्यायची आहे. आता एकदम छान उकळी आलेली आहे. तर यामध्ये मीठ टाकून 7 ते 8 मिनिट शिजू द्यायचं आहे. कणिक भिजवून घ्यायची आहे आणि पोळ्या करायच्या आहे. आपल्या पोळ्या तयार आहे. आता आपण सर्व करूया भाजी. त्यासोबत आहे आपल्या तयार पोळ्या. मी भेंडीची भाजी सुद्धा बनवलेली आहे. भेंडीची भाजी. आणि आज माझ्या लाडक्या भावाचा वाढदिवस आहे, त्यामुळे मी हलवा बनवलेला आहे. एकदम छान टेस्टी भाजी तयार आहे आपली.